नमस्कार. स्पीड न्यूजमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. संपूर्ण दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा स्पीड न्यूजच्या माध्यमातून घेऊयात. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच आपल्या सर्व आमदारांसह दिल्लीला जाणार आहेत आणि या सर्व आमदारांची केंद्रीय निवडणूक आयोगापुढे परेड करण्यात येणार आहे. निवडणूक चिन्ह आणि पक्षाच्या हक्कासंदर्भात ही परेड करण्यात येणार आहे. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहिल्याच ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालात भाजपनं बाजी मारली आहे. भाजपनं 200च्या वर जागांवर विजय मिळवलाय तर शिंदे गटाचा ठाकरे गटाला मोठा फटका बसलाय. शिवसेनेमध्ये वेगळी चूल थाटल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाला मोठं यश मिळालंय. सत्तांतरानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंना चांगलं यश मिळालंय. जवळपास 50च्या वर ग्रामपंचायतींमध्ये शिंदे गटाला यश मिळालंय. राज्यामधल्या जनतेचा कौल आम्हालाच आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ग्रामपंचायत निकालांवर प्रतिक्रिया दिली आहे. तर निवडणुकीच्या निकालानं शिवसेना भाजप युतीवर जनतेचं शिक्कामोर्तब झाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरशीची लढत दिसून आली आहे. पुणे आणि नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीनं सरशी साधली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये 30 जिंकून राष्ट्रवादीनं आपलं वर्चस्व कायम ठेवलंय तर नाशिकमध्ये एकूण 88 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झालेली असून त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 41 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीनं वर्चस्व मिळवलंय. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 72 ग्रामपंचायतींसाठीची मतमोजणी सुरू आहे. पांढरकवडा तालुक्यामध्ये एकूण 25 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या. यातल्या करंजी मोहदा सर्कलमध्ये 10 ग्रामपंचायतींपैकी 8 ग्रामपंचायतींवरती एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसनं एक हाती सत्ता खेचून आणली आहे. एनसीपीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून डीजेच्या तालावर नाचत गाजत जल्लोष केलाय. अहमदनगर जिल्ह्यामध्ये 45 ग्रामपंचायती असून निकाल जाहीर झालेला आहे. त्यात सर्वाधिक ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकल्यात. एनसीपीकडे 20, भाजपनं 16 ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित केलंय. अहमदनगरच्या राजूर ग्रामपंचायतीवरती राष्ट्रवादीनं झेंडा फडकवत मधुकर पिचड यांच्या सत्तेला सुरुंग लावला. गेल्या 40 वर्षांपासून ग्रामपंचायतीवरती पिचड समर्थकांची सत्ता होती. मात्र यंदा 19 मतांनी राष्ट्रवादीच्या महिला उमेदवार सरपंचपदी निवडून आलेल्या. जिल्ह्यात भाजप 16, राष्ट्रवादी 20 तर 9 ग्रामपंचायतींवर अपक्ष उमेदवार निवडून आले. पुणे जिल्ह्यामधील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पवारांनी आपला गड राखला. जुन्नर, आंबेगाव, खेड, भोरमधील 61 ग्रामपंचायतींपैकी 45 ग्रामपंचायतींवरती राष्ट्रवादीचा झेंडा फडकला तर भाजपला 8 ग्रामपंचायतींमध्ये यश मिळालंय. काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या नांदेडमधील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपनं बाजी मारली. 91 पैकी 16 ग्रामपंचायतींवरती विजयी होत भाजप 1 नंबरचा पक्ष ठरला. त्याखालोखाल काँग्रेस 12, राष्ट्रवादीनं 4 ग्रामपंचायतींवरती झेंडा फडकवला. दरम्यान काँग्रेसला पराभव मान्य नसून आपले समर्थक बहुसंख्य ठिकाणी विजयी झाल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी दिली आहे. नंदुरबारच्या धमगाई ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सख्खे भाऊ एकमेकांना भिडले. शिंदे समर्थक शिवसेनेकडून चंद्रशेखर पाटील तर भाजपच्या पॅनलकडून वसंत पाटील आणि रवींद्र पाटील रिंगणात होते. यावेळी चंद्रशेखर पाटलांनी दोन्ही भावांना पराभूत करत गुलाल उधळला. नंदुरबारमध्ये भाजपनं सर्वाधिक ग्रामपंचायतींवरती झेंडा फडकवला. मात्र मंत्री विजयकुमार गावित यांच्या पुतणी प्रतीक्षा वळवींचा दुधाळे ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झालाय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर परवानगी नाकारली तर कोर्टामध्ये जाण्याची भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. तसंच वेळ काढूपणा केला तर पार्कातच दसरा मेळावा घेणार असल्याचंही शिवसेनेनं ठरवल्याचं समोर येत आहे. शिवाजी पार्क म्हणजे बाळासाहेब ठाकरे असं गणित आहे. त्यामुळे खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच आहे. एकनाथ शिंदेंना बीकेसीचं मैदान दिलं, आता त्यांनी विरोध करू नये असं सांगत शरद पवार यांनी पहिल्यांदाच दसरा मेळाव्यावरती प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे समर्थक शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असल्याचं खासदार सदाशिव लोखंडेंनी जाहीर केलं. अहमदनगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं भाकीत केलेलं आहे. शिंदे फडणवीस सरकार कधीही बरखास्त होईल. भाजपच्या गणिताची योग्य जुळवाजुळव जमली की सरकार बरखास्त होईल. जेव्हा असं होईल तेव्हा एकनाथ शिंदे यांना कळेल आपण किती मोठी चूक केली आहे असं पाटील म्हणाले. चंद्रपूरमध्ये राज ठाकरेंचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी मनसे नेते रमेश राजूरकर यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. राजूरकरांशी चर्चेनंतर ते पुढच्या प्रवासासाठी रवाना झाले.
एकनाथ शिंदेंनी रामदास कदम यांना तत्काळ नेते पदावरून हटवावं, अन्यथा वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागेल अशी टीका भास्कर जाधवांनी केली. दापोलीतील मेळाव्यामध्ये कदमांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. यावर बोलताना भास्कर जाधवांनी कदमांवर जोरदार हल्लाबोल केलाय. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा 14 दिवसांची वाढ झालेली आहे. संजय राऊत 4 ऑक्टोबरपर्यंत कोठडी त्यांना सुनावण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोलापूरच्या दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्यात असताना त्यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना गाडीत बसवण्याचा आग्रह केला. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. राज्याचा यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला. यंदा ऊसाचं क्षेत्र वाढलेलं असून साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं. तर दुसरीकडे साखर कारखानदारांनी एकरकमी FRP न दिल्यास संघर्ष करू असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिलाय. एकनाथ खडसेंच्या बालेकिल्ल्यामध्ये मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभा घेणार आहेत. मुक्ताईनगर इथल्या शिंदेंच्या ऐतिहासिक सभेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. मुक्ताईनगरच्या क्रीडा संकुलामध्ये भव्य वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येतोय. डोंबिवलीमध्ये शिंदे समर्थक शिवसेना आणि भाजपतील मतभेद समोर आलेले आहेत. 13 वर्षात डोंबिवलीचा विकास रवींद्र चव्हाण यांनी रखडवला अशी टीका नगरसेवक दीपेश म्हात्रेंनी केली. एकनाथ शिंदेंचं नाव न घेता त्यांच्यामुळे डोंबिवलीचा विकास निधी परत गेला तो पुन्हा मंजूर करा असा टोला रवींद्र चव्हाणांनी लगावला होता. परदेशामधून चित्ते आणले पण मल्ल्या आणि नीरव मोदीला भारतात आणा म्हणजे आपले पैसे तरी येतील असा टोला भुजबळांनी लगावला. केंद्र सरकारवर टीका करताना आमच्यावरती लादलेल्या GSTतून सुटका होईल असा खोचक टोलाही त्यांनी लगावलाय. हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुका आणि परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस झाला. अर्ध्या ते पाऊण तासांमध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे ओढा नद्यांना पूर आलेला आहे. ओढ्याच्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी वाहत आहे आणि त्यामुळे दोन्ही बाजूला शेतकरी, नागरिक आणि विद्यार्थी अडकून पडलेत. पाचोरा तालुक्यामधील नगरदेवळा इथे मुसळधार पाऊस झालेला आहे. या पावसानं अग्नावंती धरण 100% इतकं भरलं. तसंच किनी धरण ही ओव्हरफ्लो झालेलं आहे. त्यामुळे नगरदेवळा गावाच्या महादेव मंदिरात नदीचं पाणी शिरलं. 100 ते 150 व्यावसायिकांनी दक्षता घेतल्यानं नुकसान टळलंय. चाळीसगाव तालुक्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. डोंगरी आणि जिंतूर नदीला पूर आल्यानं अनेक ठिकाणी रस्त्यावरती पाणी साचलं. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. तर काहींच्या घरात आणि दुकानातही पाणी गेल्यानं नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. चोपडा शहर आणि तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे कापूस पिकाचं नुकसान झालं. तहसीलदार गावी त्यांच्याकडे नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराती, चोपडा साखर कारखान्याचे माजी चेअरमन ॲडव्होकेट घनश्याम निंबाजी पाटील यांनी केली आहे. धुळे तालुक्यामधील भात नदीला पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कापडणे, देवभाने या भागातही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर कापडणे गावातील अनेक क्षेत्रांसह नदीकाठी असलेल्या घरांमध्ये पाणी शिरलं. नागरिकांनी प्रशासनाला मदतीचं आवाहन केलेलं असून या ठिकाणी महसूल प्रशासनाकडून मदतीसाठी पाऊल उचललं जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. धुवाधार पाऊस झाल्यानं अनेक नदी नाल्यांना पूर आलाय. तर बीड शहरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाला तर तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं होतं. अहमदनगरच्या कोपरगावमध्ये गोदावरी नदीवरील छोटे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत. नाशिकमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरीमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला आणि त्यामुळे नदीच्या प्रवाहात वाढ झाली असून प्रशासनानं खबरदारी म्हणून हा निर्णय घेतलाय. औरंगाबादच्या कन्नड तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. पावसामुळे अंजना पळशी प्रकल्प ओव्हरफ्लो झालेला आहे. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे 7 गावांचा संपर्क तुटलाय. दरम्यान ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या. धुळे शहरात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे ओढ्यांना पूर आलेला असून देवपूर, वलवाडी भागातील रस्त्यावरती पाणी साचलं. अनेक ठिकाणी घरामध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. SSC आणि HSCच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक बोर्डाकडून जाहीर करण्यात आलं. पुढील वर्षी 21 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीत 12वीची तर 2 ते 25 मार्च या कालावधीत SSCची परीक्षा होईल. अभ्यासाचं नियोजन करण्याच्या हेतूनं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. मुंबईमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली. हा मुंबईचा ड्रीम प्रोजेक्ट असून आमचं सरकार हा प्रकल्प पूर्ण करून दाखवेल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. दरम्यान या संदर्भात प्रकल्पासमोरील सर्व अडचणी दूर झाल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
महाविद्यालयीन स्तरावरती घेण्यात येणाऱ्या पुरुषोत्तम करंडकचा यंदा ऐतिहासिक निकाल समोर आला। यंदा पुरुषोत्तम करंडकाचा मान कुणालाही मिळाला नाहीये। इतिहासात पहिल्यांदाच करंडक देण्याच्या योग्यतेची एकांकिका आणि अभिनय परीक्षकांना आढळून आलेला नाही आणि त्यामुळे यंदा स्पर्धेच्या परीक्षकांनी केवळ सांघिक पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलाय। मुलगा झाला नाही या रागातून पतीनं पत्नीला विहिरीत ढकलून संपवल्याची घटना सांगलीच्या इस्लामपुरात घडली। राजनंदिनी सरनोबत असं या महिलेचं नाव आहे। दुसरीही मुलगीच झाली या रागातून कौस्तुभ सरनोबतनं मॉर्निंग वॉकला गेलेल्या पत्नीला विहिरीत ढकललं आणि तिच्या अपघाती निधनाचा बनाव केला। मात्र माहेरच्या मंडळींच्या तक्रारीनंतर पोलीस चौकशीमध्ये त्याने गुन्हा कबूल केला। शेतातील पिकांवरती कीटकनाशक फवारल्यानंतर शेतकऱ्याचा विषबाधेने मृत्यू झाल्याची घटना नागपुरात घडली। पिकांवरती फवारणी करताना मास्क आणि इतर सुरक्षा उपकरणं वापरली नसल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक अहवालात समोर आलं। त्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी बाळगावी असं आवाहन देखील करण्यात येत आहे। बीड तालुक्यामधील हिंगणी गावात शाळकरी मुलांना आणि नागरिकांना जीव धोक्यात घालून मांजरा नदीतून प्रवास करावा लागतोय। 100 कुटुंब असलेल्या मुंडे आणि आंधळे वस्ती ते हिंगणी गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरती पूलच नाहीये। शासनाला मागणी करूनही रस्ता न झाल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय। अल्पवयीन मुलीला गार्डनमध्ये बोलावून तिचा अश्लील व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित करत विनयभंग केल्याचा प्रकार आर्वी शहरात घडला। आरोपीनं मुलीच्या वाढदिवशी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून मुलीची बदनामी केली। या आरोपीचा आर्वी पोलीस शोध घेत आहेत। अकोला जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाल दत्तकर यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केली। तसंच जिल्ह्याला पालकमंत्री नाही, कृषी मंत्री येऊन गेले पण एकाही शेतकऱ्याची भेट घेतली नाही। त्यामुळे शिंदे आणि भाजप सरकारचा निषेध करण्याचं सभागृहात जाहीर केलंय। सिंधुदुर्गमध्ये ठाकरे आणि शिंदे समर्थक शिवसेना आमने सामने आली। मंत्रिपद मिळाल्यावरच दीपक केसरकर पक्षातून बाहेर पडल्याची टीका ठाकरे समर्थक शिवसेनेच्या रुपेश राऊळांनी केली आहे। आपल्या मतदारसंघातही न फिरणाऱ्या केसरकरांना आमच्या नेत्यांवरती बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचंही ते म्हणाले। उल्हासनगरच्या नेताजी चौक भागातील मुख्य रस्त्यावरती खड्ड्यांमुळे टेम्पो उलटून अपघात झाला। या अपघातात टेम्पो चालक जखमी झाला। दरम्यान शहरातील खड्डे बुजवण्यासाठी 8 कोटींचा निधी मंजूर झालेला असताना खड्डे अजूनही जैसे थे असल्यानं संताप व्यक्त होतोय। महिन्याला कोट्यवधी रुपयांची टोल वसुली होणाऱ्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती खड्डे बुजवण्यासाठी चक्क माती मिश्रित लहान दगडांचा वापर करण्यात आलाय। अतिशय निकृष्टरित्या बुजवलेल्या या खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढणार असल्याचं सांगत स्थानिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय। अकोल्यातील पातूरमध्ये चारित्र्याच्या संशयातून गरोदर पत्नीची हत्या झाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे। शिर्डीमध्ये जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना विद्यार्थिनीचा विनयभंग केला। या प्रकरणी माहिती मिळताच संतप्त पालकांनी संजय थोरात या शिक्षकाला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं। या प्रकरणी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल झालाय। ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना डबेवाल्यांनी श्रद्धांजली वाहिली। मुंबईमध्ये डबेवाला असोसिएशनतर्फे आदरांजली वाहण्यात आली। प्रिन्स चार्ल्स यांनी भेट घेतल्यानंतर मुंबईच्या डबेवाल्यांना जगभर ओळख मिळाली होती। पालघर जिल्ह्यामधील पश्चिम किनारपट्टीवरील भागांमध्ये स्थलांतरित पक्ष्यांचं आगमन होऊ लागलेलं आहे। थंडीच्या मोसमाचे चाहूल लागतात हजारो किलोमीटरचा प्रवास करत हे पक्षी पालघरच्या किनाऱ्यावरती वास्तव्याला येत असतात। या पर्यटक आणि इथल्या नागरिकांनाही हे पक्षी भुरळ घालत असतात। जेजुरीच्या कडेपठार खंडोबा मंदिरात पहाटे सूर्याच्या किरणांनी थेट गाभाऱ्यामध्ये प्रवेश करून संपूर्ण गाभारा सुवर्णमय केला। हा किरणोत्सव पुजारी, सेवक वर्ग आणि नित्य सेवेकरींना अनुभवता आला। भिवंडीतल्या पोगाव फाटा इथे एका झाडावरती तब्बल 12 फुटांपेक्षा लांब अजगर आढळल्यानं खळबळ माजली आहे। अग्निशमन दलाच्या मदतीनं सर्पमित्रांनी त्याला सुरक्षित स्थळी सोडलं। पुण्यामधील हौशी वनस्पती तज्ज्ञ श्रीकांत इंगळहळीकर यांनी पॅडी आर्ट अर्थात भातशेतीच्या माध्यमातून भव्य कृष्ण गरुड किंवा ब्लॅक ईगल ही चित्रकृती सादर केलेली आहे। भरारी घेतलेल्या गरुडाचं हे चित्र हिरव्या काळ्या भात रोपांच्या लावणीतून तयार करण्यात आलं।
काँग्रेसचा नवा अध्यक्ष गांधी परिवाराचा सदस्य नसणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते. पक्षातूनच एखादा नेता अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतो असं न्यूज 18 लोकमतच्या सूत्रांकडून कळतंय. शशी थरूर, अशोक गेहलोत अध्यक्षपदाच्या शर्यतीत असून नवरात्रीमध्ये अर्ज भरू शकतात अशी माहिती देखील मिळते. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा केरळमध्ये पोहोचली. यावेळी पुन्नमदा तलावामध्ये त्यांना साप नौका स्पर्धेत सहभाग घेतानाचा व्हिडिओ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्रीनिवास बीवी यांनी शेअर केला. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाजपत प्रवेश केलेला आहे. त्यांनी पंजाब लोक काँग्रेस पक्ष भाजपमध्ये विलीन केलाय. केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर, किरण रिजिजू यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पक्ष प्रवेश केला. अहमदाबादमध्ये उद्या भाजपच्या महापौर आणि उपमहापौरांची परिषद होणार आहे. 18 राज्यातील 125हून अधिक महापौर आणि उपमहापौर यात सहभागी होणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांसह देवेंद्र फडणवीस सर्व महापौरांना प्रशिक्षण देणार आहेत. ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावरती वेस्टमिन्स्टर ॲबे इथे अंत्यसंस्कार होणार आहेत. जगातील विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह हजारो पाहुणे अंत्यसंस्काराला उपस्थित आहेत. यात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचाही समावेश आहे. एलिझाबेथ यांचं निधन वयाच्या 96व्या वर्षी झालं आणि त्यामुळे 96 मिनिटं घंटा वाजवली जाणार आहे. ब्रिटनमध्ये हिंदू मंदिरावरील हल्ल्याचा भारतीय दूतावासानं निषेध केलेला आहे. एशिया कपमधील भारत पाकिस्तान सामन्यानंतर लिन्सेस्टरमध्ये तणाव निर्माण झालेला होता. तर लिन्सेस्टरमध्ये भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांमध्ये वाद झाला. काही ठिकाणी मारहाणीच्या घटनाही समोर आल्या आणि त्यानंतर पाकिस्तानी नागरिकांकडून एका मंदिराला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या विमानामध्ये प्रवाशांनी गोंधळ घातला. विमानानं उड्डाण घेतल्यानंतर माथे फिरून अचानक सीटला मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर नमाज पढू लागला आणि कर्मचाऱ्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केल्यावरती हुज्जत घालत विमानाच्या खिडकीला लाथ मारत खिडकी फोडण्याचा प्रयत्न त्यानं केला. अखेर या माथे फिरूला ताब्यात घेण्यात आलं. ब्रेकनंतर स्पीड न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता उर्वरित घडामोडी अगदी वेगवान. आशिया कप 2022 मधील पहिल्या भारत आणि पाकिस्तान सामन्यानंतर पूर्व लंडनमधील लिसेस्टर शहरामध्ये दोन समुदायांमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे. दरम्यान लिसेस्टर शहर पोलिसांनी अराजकता न पसरवता शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. 2022च्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या मालिकेपूर्वी आशिष नेहरानं भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांना महत्त्वपूर्ण सल्ला दिलाय. भारतीय संघानं आता आपल्या 11 खेळाडूंचा निर्णय घ्यावा आणि त्यांना कित्येक सामन्यांमध्ये संधी द्यावी असं म्हटलेलं आहे. युवराज सिंगनं पहिल्या T20 वर्ल्ड कपमध्ये स्टुअर्ट ब्रॉडला 6 चेंडूत ठोकलेल्या 6 षटकारांची चर्चा अजूनही मोठ्या प्रमाणावरती होतीये. युवराजनं हाच व्हिडिओ आपल्या 9 महिन्याचा मुलाला देखील दाखवलेला आहे. या बाळानं आपल्या बापाच्या मांडीवरती बसून हा व्हिडिओ डोळ्याची पापणीही न हलवता पाहिला. कॉमेडियन कपिल शर्मा लवकरच ज्विगातो या चित्रपटात दिसणार आहे. नंदिता दास दिग्दर्शित या चित्रपटात कपिल डिलिव्हरी बॉयची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. अभिनेत्री शाना गोस्वामी कपिल शर्माच्या पत्नीच्या भूमिकेत या सिनेमात दिसेल. सलमान खानच्या बिग बॉस 16ची छोट्या पडद्यावर चांगलीच हवा दिसून येते. यंदाच्या पर्वात सहभागी होणाऱ्यांमध्ये बऱ्याच नावाजलेल्या कलाकारांची चर्चा आहे. त्यात विविएन डिसेना, दिव्यांका त्रिपाठी, पूनम पांडे, मुनमुन दत्ता यांचा देखील समावेश आहे. तर या होत्या संपूर्ण दिवसभरात घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या बातम्या, ज्यांचा धावता आढावा आपण स्पीड न्यूजच्या माध्यमातून घेतला. तर आजच्या स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.